नमस्कार दोस्तों EPS 95 मिनिमम पेंशन वृद्धि की एक और नए वीडियो में आपका बहुत बहुत स्वागत है। दोस्तों EPS 95 के पेंशन धारकों ने मैसूर EPFO ऑफिस का घेराव किया और वहां पर EPFO कर्मचारी से बात कर अपने पेंशन के मुद्दे को उनके सामने रखा और पेंशन का जो ज्ञापन होता है उसको भी उन्हें दिया। दोस्तों EPFO के अधिकारी ने कहा कि जहां तक हमारे से हो सकेगा हम पूरा कोशिश करेंगे आपकी पेंशन में वृद्धि करवाने के लिए, हम आगे आपकी कार्रवाई को बढ़ाएंगे। तो दोस्तों देखिए वीडियो में क्या कहा EPFO अधिकारी ने पेंशन धारकों से। ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ EPF ಕಮಿಷನರ್ ವಿನೀತರ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿನೀತರ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ನಿರ್ಣಯ ಪರವಾಗಿ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದನ್ನ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೋರಾಗಿ ನಮ್ಮ ವಿನಯ್ ಅವರಿಗೆ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿ. ಹಾಗೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಇದು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ದಯಮಾಡಿ हम लोगों को एक दो बात कर रहे हैं, आपको नहीं गलाटे ಮಾಡಬೇಡಿ ದಯಮಾಡಿ. और मैं सिर्फ ये बोलूँगा, आप लोगों ने जो भी बोला, आप लोगों ने जो भी बोला हमने उसको सुना है। जो एक्शन हो सकता होगा हमारे से, बिकॉज ये पॉलिसी मैटर है तो हम उसको आगे तक भेजेंगे अपने रिकमेंडेशन के साथ। मैं आप सब लोगों के स्वास्थ्य की कामना करता हूँ कि आप लोग स्वस्थ रहिए, इतनी धूप में आने की जरूरत नहीं है। जो कुछ होगा हमारे ऑफिस से हम करेंगे। ಇಷ್ಟು ವಯಸ್ಸಿನವರು ನೀವೆಲ್ಲ ಈ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ ನನಗೆ ಮನವಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಲೆಕ್ಕನ್ನ ಅದಕ್ಕೆ ಹಾಕಿ ನಾನು ಕಳ್ಸಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎಲ್ಲರೂ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ತಾರೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿನಯ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ದಯಮಾಡಿ ಲಘು ಉಪಹಾರ ಇದೆ, ಯಾರು ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳಲ್ಲಿ ನೂಕಾಟ ತಳ್ಳಾಟ ಸಾವು ನಾವು ಟಿವಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯಮಾಡಿ ನಾವೆಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಸಾಲಾಗಿ ನಿಂತು ತಗೊಂಡು ಉಪಹಾರ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ನಡೆಯತಕ್ಕಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು 10 ಜನಗಳಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮೈಸೂರು ಕನಿಷ್ಠ 1-2 ಸಾವಿರ ಜನ ಅದು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬರಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಆಗ್ಬೋದಲ್ಲ? ಈಗ 100 ಜನ ಬಂದಿರೋರು 2,000 ಜನಕ್ಕೆ ಸಮಾನ ತಿಳ್ಕೊಂಡಿರಿ. ಮುಂದಿನ ದಿನಾಂಕ ಲಕ್ಷ್ಮಣವ್ರ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಏನು ಈ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತೆ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅವರು ಮಾತಾಡಿ ಒಂದು ದಿನಾಂಕವನ್ನು ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. EPS 95 के पेंशन धारक जगह जगह प्रयास कर रहे हैं, चाहे वो जीते हुए सांसद हों, सत्ता पक्ष हो या विपक्ष हो या EPFO ऑफिस हो, सभी जगह EPS 95 के पेंशनर अपनी मांगों को लेकर के पहुंच रहे हैं और उनसे वादा भी करवा रहे हैं। दोस्तों आशा करते हैं ये वीडियो, ये जानकारी आपको पसंद आई। जानकारी पसंद आई तो वीडियो को लाइक करेंगे, इस चैनल पर नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, के लिए धन्यवाद। जय हिंद, जय भारत।